होतं की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इकडे जातो तो त्याची एनर्जी लूज करतो. ती एनर्जी कशासाठी वापरली जाते, तर हे H+ आयन्स जे मॅट्रिक्समध्ये असतात, प्रोटॉन, याला प्रोटॉन पंप पण म्हणतात, याला प्रोटॉन पंप असं पण म्हणतात. का तर हे H+ आयन्स जे आहेत ना ते इथून पंप केले जाणार आहेत खाली. ठीक आहे. सो इथून हा H+ आयन्स आतमध्ये घेण्यासाठी ही इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करतो. ठीक आहे. त्यानंतर हा जो क्लोरोफिल ए आहे हा सुद्धा सुरुवातीलाच लाईटची इंटेन्सिटी मिळाल्यानंतर तो काय झालेला असतो, एक्साइट होऊन इलेक्ट्रॉन इथे बाहेर त्याच्या ऑर्बिटमधनं, हे जे बाहेरचं ऑर्बिट आहे याच्यातनं त्या ॲटमच्या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलच्या बाहेर टाकतो. तर तो इलेक्ट्रॉन इथे प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, त्याच्यानंतर फेरोडॉक्सिन, आणि मग तो इलेक्ट्रॉन पुढे काय करतो, तर त्याची एनर्जी वापरून NADP आणि हा H+ आयन जो इथे मॅट्रिक्समध्ये आहे तो, हे दोघं मिळून काय बनवतात, NADPH हे बनवत आहे. ठीक आहे. आणि H+ इथे आल्यानंतर इथे तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रेडियंट तयार होतं. ग्रेडियंट काय की H+चं कॉन्सन्ट्रेशन इथे जास्त आणि इथे कमी होतंय. कमी कसं होतंय, तर इथून आतमध्ये टाकल्यामुळे पण कमी होतंय आणि इथून NADPHचे मॉलिक्यूल्स बनवण्यामध्ये पण कमी होते. सो बाहेर मॅट्रिक्समध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आतमध्ये जास्त आहे. सो जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे ते पंप होणार आहे. आणि ते कशातून होतंय, ह्याला पेरॉक्सिझोम पण म्हणतात. तर या मॉलिक्यूलमधनं किंवा या सिस्टीममधनं ते बाहेर येते ऑर्गेनेलीमधनं. इथे काय F0 F1 पार्टिकल याच्यातून ते बाहेर येते आणि ते ADP आणि फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल, ADP+ एक फॉस्फेटचा मॉलिक्यूल म्हणून एक ATP बनतोय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे ATP आणि NADPH हे बनवण्यासाठी ही लाईट रिॲक्शन झाली. तर हे का बनवलं आपण, कारण की आपल्याला हे लागणारे हे एनर्जी मॉलिक्यूल्स आहेत, त्यांच्या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर होते. ATP मध्ये काय होतं की एक फॉस्फेट ऍड केलाय तर एक जो बॉन्ड क्रिएट झाला त्याच्यामध्ये एनर्जी आहे, नंतर त्या बॉन्डमधली एनर्जी काढून घेतल्यानंतर बॉन्ड ब्रेक होतो आणि ATPचं पुन्हा कन्व्हर्जन ADP आणि फॉस्फेट सेपरेट होतं. ठीक आहे. इथे पण NADPH मध्ये NADP सेपरेट होतो, H+ सेपरेट होतो आणि त्या बॉन्डमधली ब्रेक झाल्यानंतर एनर्जी कॅच केली जाते आणि ती डार्क रिॲक्शनमध्ये ग्लुकोज बनवण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. आता तर हे NADPH आणि ATP वापरले जातात. ती रिॲक्शन मी तुम्हाला सांगितली होती. आणि हे सगळं कुठे घडतंय मी सांगितलं होतं तुम्हाला, हे सगळं या क्लोरोप्लास्टमध्ये. हा जो ग्रॅना आहे याच्या वरती एक जो कॉइन सारखं स्ट्रक्चर आहे त्याला थायलाकोइड म्हणतात, त्याच्यामध्ये हे सगळं, त्याच्या मेम्ब्रेनमध्ये हे सगळं घडतंय. ठीक आहे. लाईट रिॲक्शन. तर PYQ मध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे एक क्वेश्चन आला होता 2023 मध्ये आय थिंक. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन होता की लाईट रिॲक्शनचं पर्पज काय आहे, की लाईट रिॲक्शन कशासाठी होते. तर तिथे खाली ऑप्शनमध्ये दिलं होतं की NADPH+ ATP बनवणे, NADH+ ATP बनवणे असे ऑप्शन होते. तर तुम्हाला माहित पाहिजे की NADPH आणि ATP हे बनवण्यासाठी लाईट रिॲक्शन होते. आणि याच्यानंतर आपण डार्क रिॲक्शन बघितली होती. ही काय होती तुमची डार्क रिॲक्शन. यालाच काय म्हणतात, केल्विन सायकल पण म्हणतात, किंवा यालाच काय म्हणतात तुम्ही C3 सायकल पण म्हणतात. ठीक आहे. केल्विन सायकल का, मेल्विन केल्विन नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली म्हणून. आणि C3 सायकल का, तर पहिला स्टेबल कंपाऊंड जो आहे तो 3 कार्बनचा बनलेला आहे म्हणून. ठीक आहे. आणि डार्क रिॲक्शन का, तर लाईट रिॲक्शन ऑलरेडी घडतीये पण त्याच्या सोबत ही घडणार आहे. तर लाईट रिॲक्शनला एक अपोजिट नाव देण्यासाठी म्हणून फक्त डार्क रिॲक्शन असं नाव दिलंय, पण ही पण दिवसाच घडणार आहे, विजिबल लाईटच्या प्रेझेन्समध्येच घडणार आहे, रात्री घडत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालं होतं, CO2 जो आहे तो स्टोमॅटामधून, मी दाखवलं होतं तुम्हाला पानाच्या स्ट्रक्चरमध्ये स्टोमॅटा हे ओपनिंग असतं, दरवाजासारखं आहे, ओपनिंग क्लोजिंग, त्याच्यातनं गॅसेस आतमध्ये जातात किंवा बाहेर येतात. तर याच्यामधून CO2 आतमध्ये आला होता आणि पहिला त्याचा जो कंपाऊंड होता तो कंपाऊंड कुठला आहे, RUBP हा कंपाऊंड आहे. किती कार्बनचा आहे, 5 कार्बनचा कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये हा CO2 जो आहे हा काय झाला त्यांनी ऍड केला आणि काय अजून एक कार्बन ऍड झाला ना. सो आता किती कार्बनची स्ट्रक्चर तयार झाली किंवा चेन तयार झाली, तर 6 कार्बनची झाली. पण ती हायली अनस्टेबल आहे, कारण ती 5 कार्बनची होती, त्याला एक्स्ट्रा कार्बन एक त्यांनी पुश केला त्याच्यामध्ये. सो हे हायली अनस्टेबल आहे. आणि इथे हे सगळं करणारा एन्झाईम कोणता असतो, तर रुबिस्को. ठीक आहे. तर याचा अर्थ असतो की RUBP कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज असं नाव आहे त्या रुबिस्कोचा अर्थ. ठीक आहे. कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज म्हणजे काय की तो कार्बन डायऑक्साईडला पण तेवढंच फ्रेम करतो आणि ऑक्सिजनला पण तो रिॲक्शन मध्ये पुश करू शकतो, दोन्हीला करू शकतो. फक्त एवढंच आहे की दोन्ही समान प्रमाणात जेव्हा असतात तर त्याची ॲफिनिटी कार्बन डायऑक्साईडकडे जास्त असते
आणि जर कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि ऑक्सिजन जास्त असेल तर ते ऑक्सिजनला पुश करणार आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता हा 6 कार्बनचा कंपाऊंड ब्रेक झाला, त्याचे 3 कार्बनचे 2 कंपाऊंड तयार झाले, तर 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणजेच 3GPA असं पण नाव आहे याला, शॉर्टमध्ये लिहिताना PGA, फॉस्फोग्लिसरेट किंवा फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. तर हा जो 3 फॉस्फोग्लिसरेट किंवा ग्लिसरिक ॲसिड जो आहे ना, हा कसा असतो तर 3 कार्बन इथे फॉस्फेट, त्यानंतर हा 3 कार्बन इथे फॉस्फेट, असं हा स्ट्रक्चर आहे. तर आता हे एडीपी वापरून इथे काय करणार आहे, या साईडला पण एक फॉस्फेट ग्रुप जॉईन होणार, दिसते, त्यानंतर इथे दिसलं. सो आता काय झालं, एक नंबरच्या कार्बनवर पण फॉस्फेट आहे, 3 नंबरच्या पण, म्हणून 1,3 बाय फॉस्फोग्लिसरेट. सिंपल, एवढंच करायचं, त्याला समान करायचं. पहिले एकी साईडलाच होता ती, बॅलन्स करायचं त्याला, इकडे पण टाकायचं त्याला फॉस्फेट ग्रुप. त्याच्यानंतर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाला हा, कशामुळे NADPHचा मॉलिक्यूल वापरून. ठीक आहे, पुढे म्हणजे काय, हा ॲसिड होता फॉस्फोग्लिसरेट, हा एक ॲसिड होता ग्लिसरिक ॲसिड, त्याला त्यांनी अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट केले. कसं, रिडक्शन केले, हा NADPH मॉलिक्यूल वापरून NADH मॉलिक्यूल तयार झालाय. आता हे एकासाठी होणार आहे प्लस याच्यासाठी, म्हणजे किती वेळा, म्हणजे 2 NADH मॉलिक्यूल तयार होतात, 2 NADPH मॉलिक्यूल वापरले जाणार, याच्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा. हे कळलं. त्याच्यानंतर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट कडून पुन्हा इथे खाली ग्लुकोज क्रिएट होणार आहे, जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं. ते पुढे मी तुम्हाला ती डायग्राम पुन्हा दाखवून देते, ती पण तुम्ही एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर मग आता रिजनरेशनची फेज आहे. रिजनरेशनमध्ये काय तयार होते, रायबुलस 5 फॉस्फेट आणि त्याच्यानंतर रायबुलस 1,5 बायफॉस्फेट. आता इथे बिसफॉस्फेट 2 फॉस्फेट होते ना, सो इथे बिसफॉस्फेट इथे एकच आहे या साईडला, आलं लक्षात. आता इथे हा एक ATP वापरला जातं, म्हणजे किती, हे पण 2 ATP असणार, कारण याच्यासाठी एकदा आणि याच्यासाठी एकदा, हे 2 ATP आणि हा एक ATP. ठीक आहे, कळालं. तो किती ATP झाले, याच्यामध्ये 3 ATP वापरले जातात, म्हणजे 6 वेळा, म्हणजे 18 ATP मॉलिक्युल्स हे तुमचे वापरले जाणार आहे. आणि NADPH मॉलिक्यूल किती, 2, 6 वेळा वापरले जाणार आहेत, कारण 6 वेळा रिपीट होतीये सायकल. 6 वेळा का रिपीट होते, ग्लुकोजसाठी एकच मॉलिक्यूल पाठवलंय कार्बनचा, पण आपल्याला किती पाहिजेत, ग्लुकोजची किती असते, C6H12O6, तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 कार्बन पाहिजे, म्हणून 6 वेळा रिपीट होते, म्हणून 6 वेळा 2 NADPH 12. ठीक आहे, असं याचं कॅल्क्युलेशन असतं. तर नेक्स्ट बघूया. आता फोटो रेस्पिरेशनची कन्सेप्ट बघूया. फोटो रेस्पिरेशन काय असतं, तर फोटो रेस्पिरेशन म्हणजे, रेस्पिरेशनचा अर्थ असा असतो की तुम्ही ऑक्सिजन जे आहे तो ऑक्सिजन आतमध्ये घेताय आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करताय. ठीक आहे, आता फोटो रेस्पिरेशन मध्ये होतं काय, मगाशीची जी सायकल आपण बघितली त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला ती पुन्हा. याच्यातच बघा, आता समजा खूप जास्त टेम्परेचर झालं, खूप जास्त टेम्परेचर ज्यावेळेस असतं त्यावेळेस प्लांट त्यांचे स्टोमॅटा जे ओपनिंग असतात तर ते बंद करतात. ते का बंद करतात, कारण की जर प्लांटचं स्टोमॅटा ओपन असेल आणि टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्यातनं ट्रान्सपिरेशन होतं, म्हणजे इव्हॅपोरेशन होतं पाण्याचं. सो त्या प्लांटमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं ते इव्हॅपोरेट होऊन जाणार आणि प्लांटला काही उरणार नाही. मग अशा केसमध्ये काय प्लांट काय करतं, प्लांट स्टोमॅटा क्लोज करून टाकतं हाय टेम्परेचरला. स्टोमॅटा क्लोज केल्यानंतर मग गॅसेस एक्सचेंज पण नाही होणार, म्हणजे ऑक्सिजन पण, कार्बन डायऑक्साईड पण आतमध्ये येणार नाही, ऑक्सिजन पण बाहेर जाणार नाही. गेटिंग इट. मग आपण मगाशी काय बघितलं होतं की या लाईट रिॲक्शन मध्ये ना O2 बनत राहत होतो. ही तुमची लाईट रिॲक्शन होती. इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इथे हा हायड्रोलिसिस होतं आणि याच्यातनं हा O2 जो तयार झाला तो O2 इथून बाहेर पडतोय. ठीक आहे, आणि
कार्बन डायऑक्साईड आत यायला पाहिजे डार्क रिॲक्शन व्हायला, पण जर स्टोमॅटाच क्लोज झालाय हाय टेम्परेचरला, तर अशा केसमध्ये प्रॉब्लेम काय होतो ना की तो ऑक्सिजन बाहेर जात नाहीये आणि हा CO2 आत पण येत नाहीये. सो अशा केसमध्ये झालं काय, तुमचं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि CO2चं कमी झालं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण, ठीक आहे, तेवढ्या एका म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे तिथे. तर ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप वाढायला लागलंय, कारण की लाईट रिॲक्शन कंटिन्युअस चालू आहे, तिथे हायड्रोलिसिस कंटिन्युअस होतंय आणि CO2 बाहेरून आत येत नाहीये, त्यामुळे जो आहे तो वापरला गेल्यानंतर नवीन CO2 येणार नाही, CO2चं प्रमाण काय होणार, कमी होणार. मग अशा केसमध्ये होतं काय, हा रुबिस्को जो आहे कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज, तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा कार्बन डायऑक्साईडला पण आणि ऑक्सिजनला पण पुश करतो. मग अशा केसमध्ये काय होतं ना, कॉन्सन्ट्रेशनच कमी आहे CO2चं, तर तो ऑक्सिजनला पुश करणार RUBP मध्ये. जो ऑक्सिजनला पुश करणार, तर हा इथे एक्स्ट्रा कार्बन लागला जाणार का, 6 कार्बनचं स्ट्रक्चर होणार का, नाही होणार. आणि मग इथून पुढची ही जी चेन आहे ना, ही ब्रेक होते आणि ग्लुकोज पण क्रिएट होत नाही. ग्लुकोज पण क्रिएट होत नाही, ATP वापरला जातो, NADPH वापरला जातो, पण ग्लुकोज काही फॉर्म होत नाही. मग अशा केसमध्ये ह्याला काय म्हणतो आपण, रेस्पिरेशनची प्रोसिजर होतीये का, कारण ऑक्सिजन इन झालंय आणि एका पॉइंटला इथून कार्बन डायऑक्साईड रिलीज पण होतो, त्यामुळे याला फोटो रेस्पिरेशन म्हणतात. तर फोटो रेस्पिरेशनचा काही तसा यूज नाहीये. इनफॅक्ट ते प्लांटसाठी हार्मफुलच आहे, कारण की ग्लुकोज पण बनत नाहीये, प्लस जी बनलेली एनर्जी मॉलिक्युल्स आहेत ते पण वापरले जातात. सो फोटो रेस्पिरेशन ही वाईट गोष्ट आहे एखाद्या प्लांटसाठी. फोटो रेस्पिरेशन नंतर इथे काय दिलंय, ऑकर्स अंडर द कंडिशन लाईक हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, हाय ऑक्सिजन अँड लो CO2 कॉन्सन्ट्रेशन. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की CO2 कॉन्सन्ट्रेशन लो झालंय, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जास्त झालंय. कशामुळे झालंय, हाय टेम्परेचरमुळे स्टोमॅटो क्लोज झालेत, किंवा हाय लाईट ब्राईट लाईटमुळे काय झालेलं आहे, स्टोमॅटा जे आहेत ते क्लोज झालेत आणि त्याच्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन आणि CO2च्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिफरन्सिएशन येते आणि त्याच्यामुळे इथे फोटो रेस्पिरेशन होणार आहे तुमचं. त्याच्यामध्ये 3 ऑर्गॅनॅलिजचा पार्टिसिपेट होत आहेत. एक म्हणजे क्लोरोप्लास्ट, दुसरं म्हणजे पेरॉक्सिझोम आणि तिसरं म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की फोटो रेस्पिरेशन कोणत्या 3 ऑर्गॅनॅलिज इन्व्हॉल्व असतात, कोणत्या कोणत्या, क्लोरोप्लास्ट आहे, पेरॉक्सिझोम आहे आणि माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, ही मगाशीचीच डायग्राम आहे, फक्त याच्यामध्ये आता तुम्ही असं बघा, याच्या 3 प्रोसेसेस असतात. एक आहे कार्बोक्सिलेशन, दुसरी आहे रिडक्शन आणि तिसरी आहे रिजनरेशन. हे कुठले, केल्विन सायकल किंवा C3 सायकल किंवा यालाच डार्क रिॲक्शन पण म्हणतो आपण. याच्यातली पहिली प्रोसेस कुठली आहे, कार्बोक्सिलेशन, ज्याच्यामध्ये कार्बन जो आहे तो तुमचा त्या कंपाऊंडमध्ये ऍड होणार आहे, तर दॅट इज कार्बोक्सिलेशन. त्यानंतर रिडक्शन होते. रिडक्शन कोण करतंय, NADPH करतोय आणि ATP. काय करतात रिडक्शन म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूल ऍड करत राहतात. मग इथे ग्लिसरेटचा काय होणार आहे, ग्लिसरेटचा अल्डिहाइड होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज रिडक्शन प्रोसिजर. त्याच्यानंतर इथे रिजनरेशन प्रोसिजर आहे. रिजनरेशनमध्ये काय आहे की 3PGA पासून तुमचं काय बनतंय, RUBP पुन्हा बनतंय. ठीक आहे, दॅट्स इट. फक्त 3 स्टेप्स असतात, एवढं लक्षात ठेवायचं. कार्बोक्सिलेशन, रिडक्शन, त्याच्यानंतर रिजनरेशन. रिडक्शनमध्ये काय आहे, ATP. असा पण प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट की आता जर प्रश्न आला होता की राईट रिॲक्शन कशासाठी होते, तर ATP आणि NADPH बनवण्यासाठी होते. नंतर असं पण विचारू शकतात की हे जे NADPH आणि ATP बनलेत हे कुठल्या स्टेपमध्ये वापरतात केल्विन सायकलच्या, तर रिडक्शन या स्टेपमध्ये वापरलं जातं. ठीक आहे, रिडक्शनमध्ये काय आहे, जे ATP बनवला होता आणि जो NADPH मॉलिक्यूल बनवला होता त्याची एनर्जी वापरून इथे रिडक्शन होणार आहे मॉलिक्यूलचं. पुढे काय, तर रिजनरेशन, during which the CO2 acceptor ribulose 1,5-bisphosphate is formed again so that the cycle continues. तो CO2 acceptor आहे कोणता, 1,5-bisphosphate म्हणजे RUBP मॉलिक्यूल जो आहे ना तो. ठीक आहे, आणि हा रुबेस्को काय आहे, त्याचा एन्झाईम आहे, जो ही सगळी प्रोसेस किंवा ही रिॲक्शन कॅटलाइज करतो, तो एन्झाईम आहे. कॅटलाइज करणं म्हणजे काय, प्रक्रिया त्याची. एन्झाईम काय करतात, कोणतीही रिॲक्शनचा स्पीड वाढवतात किंवा काय करतात, त्या रिॲक्शनचा एक
पार्ट बनतात आणि त्या स्पीड वाढवतात आणि मदत करतात ती रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, मग आता फोटो रेस्पिरेशन तर बघितलं आपण की हाय टेम्परेचर आहे. मग अशा केसमध्ये स्टोमॅटा क्लोज होत आहेत, स्टोमॅटाज क्लोज होतात आणि त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्लांटमध्ये काहीही गेलेलं आतमध्ये ऑक्सिजन, CO2 यांचं ट्रान्सफर होत नाहीये. ठीक आहे. मग आता या केसमध्ये जे प्लांट्स असतात तुमचे डेझर्ट मधले, ठीक आहे, किंवा जिथे हाय टेम्परेचर ट्रॉपिकल रिजन मधले प्लांट्स असतील किंवा डेझर्ट मधले प्लांट्स असतील, त्या केसमध्ये तिथे काय होतं की तिथे तर हाय टेम्परेचर कंटिन्यू असणार. मग अशा केसमध्ये तिथे फोटो रेस्पिरेशन होत राहील. मग ग्लुकोज बनणारच नाही. मग ग्लुकोज जर बनणार नाहीये तर मग ते प्लांट जगणार कसं? ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय होतं, तिथे नवीन एक C4 नावाचा पाथवे डेव्हलप झाला. ठीक आहे. C4 पाथवे. ठीक आहे. आता C4 पाथवेमध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. C4 पाथवेमध्ये एक ॲनाटॉमीच वेगळी आहे. प्लांटच्या मिझोफिल सेल्सची ॲनाटॉमीच वेगळी आहे. ते मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे तुमचा नॉर्मल प्लांटचा सेल आहे. ठीक आहे. हा प्लांटचा सेल कसा घेतलाय, हे तुमचं समजा पान आहे ना झाडाचं, ही रिब आहे, तर हा क्रॉस सेक्शन असा कट केलाय आणि असा कट केल्यानंतर तो तुम्हाला असा दिसतोय. हा मधून जाणारा त्या पानाची मिड रिब आहे आणि हे झायलम फ्लोएम, इथून पाणी, त्याच्यानंतर फूड, ते सगळं येतंय प्लांटला. झायलम फ्लोएम, वेसल्स, वॅस्क्युलर सिस्टीम. मग आता हे झालं तुमचं नॉर्मल केसमध्ये. पण C4 प्लांट्समध्ये काय होतं ना, इथे हे मिझोफिल सेल्समध्ये, नॉर्मल सेलमध्ये मिझोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. छोटे छोटे पिगमेंट जे दिसतात ना, हे तुमचे क्लोरोप्लास्टचे पिगमेंट आहेत आणि इथे फोटोसिंथेसिस होते आणि इथे ग्लुकोज तयार होणार आहे. राईट. पण तुमचा जे C4 पाथवे जो आहे, ज्याच्यामध्ये मग फोटो रेस्पिरेशन व्हायला नको म्हणून त्यांनी C4 पाथवे नवीन सुरू केले. C4 पाथवेमध्ये काय असतं, हा सेम प्लांट सारखंच असतं स्ट्रक्चर. पॅलिसेड्स टिश्यू असतात. हे पेजचं पॅलिसेड टिश्यू आहेत, मिझोफिल टिश्यू आहेत मध्ये. ठीक आहे. हे दोन्ही पण मिझोफिल टिश्यूज असतात. हे पॅलिसेड मिझोफिल आणि हे स्पॉन्जी मिझोफिल आहे. ठीक आहे. ओके. आता हा मध्ये जो झायलम फ्लोएमचा पार्ट आहे ना, इथे बाहेर एक असं स्ट्रक्चर असतं. गार्ड सेल्स म्हणता येईल. क्रॅन्स अनाटॉमीमध्ये हे सगळे गार्ड सेल्स आहेत, पण ते स्टोमॅटामध्ये असतात गार्ड सेल्स. हे क्रॅन्स अनाटॉमीमधले सेल्स आहेत. ठीक आहे. आता याच्यातून ना कोणतीही गॅशियस फॉर्ममधलं काहीही आतमध्ये ट्रान्सफर होत नाही. म्हणजे CO2 पण जाणार नाही आतमध्ये आणि ऑक्सिजन पण आतमध्ये जाणार नाही. मग आता तुम्हाला पहिल्यापासून सांगायला लागेल बहुतेक आता मला. ठीक आहे. ओके ना. आता याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही बघितलंय का ऑनलाईन? ठीक आहे, नंतर बघा. याच्यामध्ये मग आपण काय करत होतो, 2 मिनिटं थांबा जरा आता. हां, याच्यामध्ये आपल्याला CO2 आतमध्ये जायला नाही पाहिजे. इथे फोटोसिंथेसिस नाही होणार आहे. C4 प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस कुठे होणार आहे, या सेल्समध्ये होणार आहे. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट तुमचं इथे आहे आणि इथे आतमध्ये एक आधी एक सायकल होतं, त्याच्यामध्ये ना मॅलेट नावाचं आधी एक कंपाऊंड फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये रिसिव्हिंग पहिलं कोण घेतंय, तिकडे कोण घेत होतं, तर हे घेत होतं RUBP नावाचा कंपाऊंड होता. ठीक आहे, एकदा घेऊच ते. याच्यामध्ये काय होतं ना, CO2 येतो ह्या RUBPच्या कंपाऊंडमध्ये येतो. हा 5 कार्बनचा असतो चेन आणि RUBP मध्ये रुबिस्को नावाचा एन्झाईम आहे ना, त्याचं नाव RUBP.
अरुबिस्को नावाचा एन्झाईम काय करतो, या CO2 ला याच्यामध्ये पुश करतो आणि इथे अजून एक सेल तयार, अजून एक कार्बन ऍड होतो, इथे अजून एक कार्बन ऍड होतो आणि मग ही 6 कार्बनची चेन तयार झाली. आणि 6 कार्बनची चेन आहे पण ती हायली अनस्टेबल आहे, कारण ती 5 कार्बनची होती, त्याच्यात जबरदस्तीने रुबिस्कोने एक कार्बन डायऑक्साईड ऍड केलाय. मग आता ती हायली अनस्टेबल झाली, मग ती काय करते, ब्रेक करते स्वतःला इक्वली, 3-3च्या कार्बन चेनमध्ये ती ब्रेक करते. म्हणून याला आपण C3 सायकल म्हणतो. का, कारण की पहिला जो स्टेबल कंपाऊंड बनलाय ना तो 3 कार्बनचा बनलाय, म्हणून C3 सायकल. आणि मग या सायकलमध्ये ATP मॉलिक्यूल आणि NADPH मॉलिक्यूल जो तिकडे लाईट रिएक्शनमध्ये बनला होता क्लोरोफिल मॉलिक्यूलपासून, ते वापरून आपण काय करतोय, तर याचं रिडक्शन करतो. काय, हे पहिले ग्लिसरेट म्हणजे ॲसिड आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट केले, त्याच्यानंतर पुन्हा इथून तो कार्बन डायऑक्साईड खाली जातो, एक कार्बन मॉलिक्यूल खाली पाठवला जातो आणि त्याच्यातून ग्लुकोज मॉलिक्यूल बनणार आहे. आणि मग आता परत एक गेला 6 मधून, किती राहिले, परत 5 राहिले आणि मग ते पुन्हा रिजनरेशन होतं, इथे पुन्हा पुढची सायकल होते. अशी ही सायकल किती वेळा व्हायला पाहिजे, 6 वेळा. का, कारण C6H12O6 हा फॉर्म्युला आहे ना, सो कार्बन किती जायला पाहिजेत खाली, 6 जायला पाहिजेत. पहिल्या राऊंडमध्ये एकच गेलाय, दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरा जाईल, तिसऱ्या राऊंडमध्ये तिसरा जाईल, असं करून ती खाली कार्बनची चेन, ग्लुकोजची चेन बनणार आहे. याच्यामध्ये इथे एक ATP यूज होतो आणि इथे 2 ATP का यूज होतात, कारण हे 2 मॉलिक्यूलसाठी 2 वेळा ATP यूज होतो, म्हणून पहिल्याच्यात 18 ATP यूज होतात आणि NADPH मॉलिक्यूल 2 होतात, कारण याच्यासाठी पण याच्यासाठी पण, आणि म्हणून इथे किती 6 वेळा होती ती सायकल, म्हणून 12 ATP NADPH यूज होतात. ठीक आहे. ही जी सायकल आहे ना, ही हाय लाईट किंवा हाय टेम्परेचरच्या वेळेस होत नाही. का, कारण की हा CO2 आतमध्ये येऊ शकत नाही, कारण स्टोमॅटोक्लोज होतं प्लांटची. कारण जेव्हा हाय टेम्परेचर असतं तर पाण्याचा लॉस थांबवण्यासाठी झाड काय करतं, त्याचं स्टोमॅटोक्लोज करून घेतं, CO2 आतमध्ये येत नाहीये. प्लस ही जी तुमची लाईट रिॲक्शन होती, ही तुम्ही नंतर लेक्चरमध्ये बघून घ्या, फक्त बघा, ही लाईट रिॲक्शन जी होती ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स होते आणि ही क्लोरोप्लास्टमध्ये घडत होती याच्या मेम्ब्रेनमध्ये. तर इथे हे जे हायड्रोलिसिस ऑफ वॉटर होतात ना, याच्यातून हा ऑक्सिजन तयार होतो ना, हा बाहेर टाकला जातो. आणि याच्यावर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता की फोटोसिंथेसिस या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन जो रिलीज होतोय तो कशातून रिलीज होतो, CO2 मधून का H2O मधून? तर तो H2O मधून होतोय, ते इथे आपल्याला क्लिअर होतं. ठीक आहे. तर पाण्यामधून तो ऑक्सिजन येतोय, मग तो जो बाहेर येतोय ऑक्सिजन आणि इथून CO2 पण आतमध्ये येत नाहीये, कारण की स्टोमॅटो क्लोज झाला. अशा केसमध्ये मग झाड मग काय होतं, हा जो रुबिस्को आहे ना, याचं नाव काय आहे, RUBP कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. मग हा काय करतो, हे दोघांसाठी सारखं आहे. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन सेम असतं ना CO2चं आणि ऑक्सिजनचं, रुबिस्को काय करतो, कार्बन डायऑक्साईडला प्रेफर करतो. पण जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, मग अशा केसमध्ये काय होतं, CO2च्या ऐवजी ऑक्सिजनला प्रेफर करायला लागतो. इथे काय करतो, तो ऑक्सिजनला पुश करतो. मग इथे हा 6वा कार्बनच येत नाही आणि 5 कार्बनचं स्ट्रक्चर राहतं आणि मग ही पुढची सायकलच ब्रेक होते आणि याच्यामध्ये ग्लुकोज पण फॉर्म होत नाही, प्लस ATP पण वापरले जात आहेत. सगळे जे काही एनर्जी मॉलिक्युल्स आहेत ते दोन्ही वापरले जात आहेत. म्हणून मग ह्याला आपण काय म्हणतो, फोटो रेस्पिरेशन, कारण की ऑक्सिजन वापरलाय आणि CO2 रिलीज होतोय याच्यातून. कळालं? सो रेस्पिरेशनचा अर्थ काय असतो, ऑक्सिजन घेतोय आणि CO2 रिलीज करतोय, तर तो काय झालं, रेस्पिरेशन. मग मग याच्यामध्ये काय होतं, या सायकलमध्ये ऑक्सिजन आतमध्ये आला, इथे CO2 पण रिलीज झाला आणि एनर्जी मॉलिक्युल्स पण वापरले, तर ह्याला काय म्हणतात, फोटो रेस्पिरेशन. का, कारण लाईटमुळे घडते. सो फोटो रेस्पिरेशन काय आहे, वेस्टफुल प्रोसेस आहे, याच्यातून ग्लुकोज पण नाही बनत आणि रेस्पिरेशनचा जो यूज व्हायला पाहिजे मेटाबॉलिझमसाठी तो पण नाही होत, काहीच नाही होत, वेस्टफुल प्रोसेस आहे. मग हे स्टॉप करण्यासाठी C4 पाथवेज क्रिएट झालेले आहेत. आता आलं का लक्षात? सो C4 प्लांट्स जे आहेत ना, मग ते काय करतात, कुठे गेला, आपण एक डायग्राम काढली होती ना आता क्रॅन्झ अनाटॉमीची, इथे. मग आता हा RUBP पहिला कॅच करणारा मॉलिक्यूल होता की नाही, जो कॅच करत होता कोणाला, कार्बन डायऑक्साईडला. आता मात्र काय होतं, ऑक्सिजन वापरला जातो पेपमध्ये. पेप हा पहिला मॉलिक्यूल राहतो इथे बाहेरच. ठीक आहे. आणि या सेल्समध्ये चाललंय हे सगळं आणि तो पेप काय करतोय, ती एक सायकल कंप्लीट होतीये, त्याला आपण हॅच अँड स्लॅक पाथवे म्हणतो.
हॅच अँड स्लॅक पाथवे. त्याच्यातलं लक्षात एवढंच ठेवा की तिथे काय बनतोय, तुमचा मॅलेट हा कंपाऊंड बनतोय. आणि मॅलेट या कंपाऊंडमध्ये हाच तुमचा 3 कार्बन कंपाऊंड आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुमचा कार्बन डायऑक्साईड तो गॅसेस स्वरूपात येत नाही, तो त्याच्यामध्ये जॉईन करून त्यांनी पाठवलाय आणि तो इथे येतो. इथे आल्यानंतर पुन्हा C3 सायकलच रन होणार आहे. त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड बाहेर येणार इथे याच्या आतमध्ये आल्यानंतर. हे सगळं का घडतंय, कारण की हे परमिएबल नाही आहेत ना. हे जे क्रॅन्स अनाटॉमी आहे, हे जे स्ट्रक्चर आहे त्या प्लांट्समधलं, तर ते त्या गॅशियस फॉर्ममध्ये ते CO2 ला यूज देत नाही. कळते का? आणि गॅशियस फॉर्ममधलं काहीच बाहेर पण जाऊ देत नाही. समजलं? म्हणून त्यांना ते डिस्गाईज करून पाठवायला लागतं मॅलेट फॉर्ममध्ये. आणि मग ते इथे येतं मॅलेट फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर त्याच्यातनं CO2 रिलीज करतं आणि तो CO2 रिलीज झालाय तो तिथून मग काय तुमचा तयार होणार आहे, C3 सायकल. म्हणजे याचा अर्थ काय, C3 सायकल ही सगळ्या प्लांट्समध्ये असते. C4 प्लांट्समध्ये पण C3 सायकल असते. एक्झाम्पल्स आहेत त्याचे. याच्यावरती प्रश्न येतात. सोरगम आहे, सोरगम म्हणजे ज्वारी, मेज, कॉर्न, मका. त्याच्यानंतर क्रॅब ग्रास, शुगर केन, मिलेट्स, पर्ल मिलेट आणि फॉक्सटेल मिलेटच सापडलेत मला, बाकीचे नाही सापडले. ठीक आहे. हे काय कुठला पाथवे फॉलो करतात, हॅच अँड स्लॅक पाथवे. पण हॅच अँड स्लॅक पाथवे फॉलो करतात त्याचा अर्थ केल्विन सायकल किंवा C3 पाथवे करत नाहीत असे का? C4 प्लांट्समध्ये पण C3 पाथवे होतो. कुठे होतो? फक्त मिझोफिल सेलमध्ये होत नाही, क्रॅन्स अनाटॉमीच्या सेलमध्ये होतो. ठीक आहे. हे बघा, Calvin pathway occurs in all the mesophyll cells of C3 plants. In the C4 plants, it does not take place in mesophyll cells, but it does so only in the bundle sheath. त्याला बंडल शीथ म्हणतात. क्रॅन्स अनाटॉमीचे जे सेल्स आहेत ना, त्याला बंडल शीथ म्हणतात. बंडल शीथ का? कारण ते सेल्स असे बंडलमध्ये असे पडून असतात तिथे आणि एकदम अशी क्लोजली पॅक्ड असतात, कॉम्पॅक्ट असतात. त्यात जायला ऑक्सिजनला किंवा कुठल्याच गॅसेस फॉर्मला जायला तिथे जागा नसते. तर C4 प्लांट लॅक फोटो रेस्पिरेशन. ठीक आहे. त्याच्यामुळे मग काय होतं ना, इथे प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त असते C4 प्लांट्सची. असा जर क्वेश्चन आला की प्रोडक्टिव्हिटी का जास्त असते C4 प्लांट्सची, तर त्याच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. आपल्या नॉर्मल प्लांटमध्ये फोटो रेस्पिरेशन होण्याचे चान्सेस असतात. कधी होतात? ज्यावेळेस टेम्परेचर अचानक खूप वाढले, ठीक आहे, किंवा हीट असेल, पाणी नाही दिलेलं आहे, पाणी इनसफिशियंट, अशा केसमध्ये आपल्या नॉर्मल C3 प्लांटमध्ये काय होतं ना, फोटो रेस्पिरेशन होऊन जातं. जसं मी मगाशी सांगितलं, फोटो रेस्पिरेशन काय असतं, वेस्टफुल प्रोसेस आहे. त्याच्यातनं काही ग्लुकोज जनरेट होत नाही, मग प्रोडक्टिव्हिटी कमीच होणार ऑब्व्हियसली. आलं लक्षात? म्हणून C4 प्लांटची प्रोडक्टिव्हिटी का जास्त आहे, तर त्याच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. का नाही होत? क्रॅन्स अनाटॉमी आहे, त्याच्यामध्ये बंडल शीथ सेल आहे, त्याच्यामुळे CO2 आतमध्ये जात नाही आणि काय होतं, तुमचं फोटो रेस्पिरेशन स्टॉप होतोय हाय टेम्परेचरला सुद्धा. C3 सायकल सगळ्या प्लांट्समध्ये होतं. फक्त C4 प्लांट्समध्ये एक एक्स्ट्रा पाथवे तुमचा आहे, तो म्हणजे हॅच अँड स्लॅक पाथवे, जो काय करतो मॅलिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये CO2 आतमध्ये पाठवतो. ज्याच्यामुळे काय होतं ना, CO2चं कॉन्सन्ट्रेशन जे कमी झालेलं असतं, स्टोमॅटा क्लोज होतात. याच्यात पण स्टोमॅटा क्लोज होणार आहेत. कळतंय का तुम्हाला? फक्त ते CO2 वेगळ्या फॉर्ममध्ये आत पाठवलं जातोय. नेक्स्ट बघूया. आता अजून एक गोष्ट अशी आहे, कॅम्प प्लांट्स. ठीक आहे. आता कॅम्प प्लांट्स काय असतात ते लक्षात घ्या. काही प्लांट्स जे असतात ना, त्यांच्यामध्ये स्टोमॅटो जो असतो तो दिवसा बंदच राहतो पूर्ण आणि रात्री तो ओपन होतो. ठीक आहे. तर पूर्ण दिवसभर जर बंद असेल तर ते काहीच करू शकत नाही, कारण ते मॅलिक ॲसिड जे तयार करतात ना, ते कुठे स्टोअर होत नाही त्यांच्या प्लांटमध्ये. किती वेळ ते स्टोअर करू शकणार. तर कॅम्प प्लांट्समध्ये मात्र स्ट्रक्चर किंवा कसं असतं, हे कुठे असतात तुम्हाला सापडतात, एकदम डेझर्ट एरियामध्ये, जिथं पाणी पण नाही आहे आणि जिथे हीट पण जास्त, अशा ठिकाणी हे प्लांट्स तुम्हाला सापडतात. ठीक आहे. CO2 पाठवण्यासाठी CO2 देतं ते. याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की कॅम्प प्लांट्स आणि C4 मध्ये पहिला जो रिसेप्टर असतो CO2चा, तो कोण असतो? पेपकेज. पेप नावाचा असतो आणि पेपकेज नावाचं एन्झाईम असतं, जे की नॉर्मल C3 प्लांटमध्ये रुबिस्को आणि RUBP असतात. रुबिस्को एन्झाईम आणि RUBP कॅच करतो त्याला, पहिला रिसेप्टर. आलं का लक्षात? एवढाच डिफरन्स आहे. आता याच्यामध्ये काय होतं ना, नाईटमध्ये CO2 एंटर करतोय कारण स्टोमॅटो ओपन झाली आहे आणि त्याच्यानंतर या पेप हा रिसेप्टर आहे आणि त्याच्यापासून मग तुमचं काय बनतंय,
C4 ॲसिड जे बनतंय, किंवा याच्यात C4 ॲसिड म्हणजेच मॅलिक ॲसिड आहे तुमचं. ठीक आहे. सो ते इथे काय होतं, ह्या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होतंय. हा व्हॅक्युअल आहे तुमचा आणि ह्याच्यामध्ये स्टोअर होतंय. रात्रभर ते स्टोअर होणार आणि मग दिवसा ही केल्विन सायकल रन होणार. असं का आहे? कारण केल्विन सायकल रन होण्यासाठी काय लागतं? लाईट. क्लोरोफिल एक्साइट व्हायला पाहिजे, मग त्याच्यात NADPH आणि ATP मॉलिक्यूल बनायला पाहिजे, तर केल्विन सायकल रन होणार. सो लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन एकमेकांवर डिपेंडंट आहेत. ठीक आहे. म्हणून केल्विन सायकल रात्री नाही होत, कळलं ना. आणि मग चंद्राच्या लाईटमध्ये का नाही होत बरं फोटोसिंथेसिस? कारण त्याची इंटेन्सिटी तेवढी नाही आहे की क्लोरोफिल पिगमेंट एक्साइट होईल. एखादा पिगमेंट एक्साइट होतो म्हणजे काय, हे क्लोरोफिल तुमचा मॉलिक्यूल आहे ना, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असे फिरत असतात ना, तर याला एनर्जी जेव्हा ते कॅच करतं ना इलेक्ट्रॉन, तर त्याचं ऑर्बिट सोडताना बाहेर जंप मारतं आणि ते जंप मारल्यानंतर नेक्स्ट जो एलिमेंट त्याला कॅच करतो ना, आणि त्याच्यानंतर पुढे ते कॅच होतात ते इलेक्ट्रॉन्सचं, आणि त्याच्यामधून ती जी एनर्जी रिलीज होते ना, त्याच्यातून ATP आणि NADPH हे दोन्ही मॉलिक्युल्स तयार होतात. ठीक आहे. ओके. सो याच्यामध्ये हा C4 ॲसिड म्हणजेच कुठला, मॅलिक ॲसिड. आणि मग इथून काय होतंय तुमचं, हा स्टोअर होतोय आणि दिवसा ज्या वेळेस स्टोमॅटा बंद होणार आहे. का बंद होतोय? कारण हे कुठले डेझर्टमध्ये प्लांट्स आहेत, खूप हाय टेम्परेचर आहे. तो दिवसा स्टोमॅटा क्लोजच राहणार आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड दिवसा आतमध्ये जाऊ शकत नाहीये. म्हणून त्यांनी रात्रीच घेऊन ठेवलाय आणि कार्बन डायऑक्साईडची सोय करून ठेवली आहे. आणि दिवसा काय करणार, मग तो स्टोमॅटा क्लोज झाल्यानंतर सुद्धा मग तो काय करतोय, पहिल्यांदा त्याची लाईट रिॲक्शन होणार, ATP NADPH बनणार आणि मग त्याच्यातनं इकडनं तो काय करणार, CO2 याला देणार आणि इकडनं NADPH आणि ATP मॉलिक्यूल येणार लाईट रिॲक्शन मधनं आणि मग ही केल्विन सायकल रन. येस, डेझर्टमध्ये हाय टेम्परेचर. आपण मगाशी जे बघितलं ते कॉर्न वगैरे, कॉर्न तर इथे पण उगवतं, राईट. फक्त काय आहे ते C4 पाथवे त्यांच्यात डेव्हलप झालेलं आहे. आता याचे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. तर कॅम्प प्लांट्स म्हणजे काय, क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. ॲसिड मेटाबॉलिझम का, मॅलेट बनते ना, मॅलिक ॲसिड, म्हणून ॲसिड मेटाबॉलिझम. त्याचं मेटाबॉलिझम म्हणजे काय, त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे इथे आणि मग काय तयार होतो, तो कार्बन डायऑक्साईड त्याच्यातनं रिलीज होतो त्या मेटाबॉलिझममध्ये. म्हणून मग क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. आणि क्रॅसुलेशन काय आहे, तर क्रॅसुलेसी नावाचं एक फॅमिली आहे याची, प्लांटची. तर त्यांच्यामध्ये हे दिसायला बघायला मिळतं तुम्हाला. तर ती कुठली फॅमिली, त्याच्यामध्ये मग पायनॅपल आहे, ऑपनशिया आहे, स्नेक प्लांट. ठीक आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ॲलोवेरा, मोस्टली डेझर्ट प्लांट कुठलेही असू देत त्याच्यामध्ये हे अॅनाटॉमी तुम्हाला दिसणार आहे. येस, कॅक्टस पण सगळे. कळालं. लाईट रिॲक्शन एकदा मी दाखवतो तुम्हाला काय असते. ही लाईट रिॲक्शन इथे घडते. हा तुमचा क्लोरोप्लास्ट आहे. कुठं होतं मग अशी मी सांगितलं तुमचं, मिझोफिल सेल्समध्ये. याचं लोकेशन हे क्लोरोप्लास्ट मॉलिक्यूल कुठे आहेत मी दाखवलं होतं. ही तुमची सेल आहे ना, हे प्लांट आहे ना, पान आहे ना त्याचं, इथे हे पॅलिसेड मिझोफिलमध्ये इथे, त्यानंतर स्पॉन्जी मिझोफिलमध्ये इथे सराउंड करतात हे क्लोरोप्लास्ट मॉलिक्यूल. आता ह्यातला एक क्लोरोप्लास्ट मॉलिक्यूल मी इथे तुम्हाला मोठा करून दाखवलेला आहे. हा एक मॉलिक्यूल, या एका मॉलिक्यूलमधल्या हे एकावर एक असं कॉईनसारखं स्ट्रक्चर असतं ठेवलेलं. येस, फक्त त्याला मध्ये होल असतो. किंवा तुम्ही वायसर बघितला असेल, वायसर एकमेकांवरती ठेवल्यानंतर कसं तयार होईल तसं हे स्ट्रक्चर असं. ठीक आहे, हे तयार होणार. आणि याच्यातल्या ह्याला कम्प्लीट ग्रॅना म्हणतात, याच्यातल्या एकाला थायलॉकॉइड म्हणतोय. त्या एकाला आपण इथे झूम केलंय आणि त्याची जी मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये लाईट हे पिगमेंट कसे असतात, तर फोटोसिस्टीम 2 आणि फोटोसिस्टीम 1 या नावाने असतात. आणि फोटोसिस्टीम 2 मध्ये क्लोरोफिल A मॉलिक्यूल आहे, फोटोसिस्टीम 1 मध्ये पण क्लोरोफिल A मॉलिक्यूल आहे. मी असं उलटं काय आहे, पहिले फोटोसिस्टीम 1 पाहिजे ना, मग फोटोसिस्टीम 2 पाहिजे. पण आधी डिस्कवर फोटोसिस्टीम 1 झालं होतं आणि नंतर तो फोटोसिस्टीम 2 डिस्कवर झाला होता. म्हणून त्याला आधी याला नाव दिलं होतं त्यांनी 1 आणि मग 2 त्याला देऊन टाकलं. ठीक आहे, पण काम ते पहिले करतं. मग इथून काय होणार आहे, क्लोरोफिल A हा जो मॉलिक्यूल हा 700 नॅनोमीटरची वेवलेंथ कॅप्चर करते आणि हा PS2 काय 680 नॅनोमीटरची वेवलेंथ कॅप्चर करतो. कॅप्चर करतो म्हणजे त्या वेवलेंथला तो एक्साइट होऊन इलेक्ट्रॉन बाहेर एमिट करणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन गेल्यानंतर प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्या इलेक्ट्रॉनला घेतो. इथून मग तो प्लास्टोक्विनॉन, सायटोक्रोम B6F आणि त्याच्यानंतर प्लास्टोसायनिन इकडे तो सोडला जातो. आता हे सगळं कशासाठी चाललंय,
तर बेसिकली त्यांना काय करायचं, प्रोटॉन ग्रॅडियंट तयार करायचं. प्रोटॉन ग्रॅडियंट म्हणजे काय की H+ आयन्स जे असतात ना तर ते इथे पाणी सगळीकडे असतं, ब्रेकडाऊन झालेलं असतं. सो H+ आयन्स इथे ह्या मॅट्रिक्समध्ये, मॅट्रिक्स म्हणजे काय, हे जे असं सायटोप्लाझम कसं असतं लिक्विड फॉर्ममध्ये, तसं ह्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये पण एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. मग हे जे H+ आयन्स इथे जास्त आहेत ते त्याला इथे टाकायचे असतात, कारण की कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट तयार करायचं असतं. म्हणजे काय, कधी पण कुठली पण गोष्ट कशी वाहते, जास्त करून कमीकडे वाहते आपोआप, त्याला ग्रॅडियंट म्हणतो ना आपण, पोटेन्शियल ग्रॅडियंट. मग आता हा H+ आयन याचं बेसिक काम काय आहे, तर हे H+ आयन्स बाहेरचे सगळे आत टाकायचे. म्हणून हे जे एनर्जी आहे ना, हा मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन इथून इथे जातो, इथून इथे जातो, तर तो खाली जातो, तो एनर्जी लूज करतो. ती एनर्जी कशासाठी वापरताय, हायड्रोजन आयन. आता हायड्रोजन आयन इथे आलं. आता क्लोरोफिल हे मॉलिक्यूलकडे किती इलेक्ट्रॉन असणार, अनलिमिटेड तर नसणार ना, कुठून तरी त्याला सप्लाय झाला पाहिजे इलेक्ट्रॉनचा, बरोबर ना. म्हणून इथे जे पाणी असतं ना ते ब्रेकडाऊन होतं. मग ते 2H+ आणि O2 किंवा O आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ते ब्रेकडाऊन होतं पाण्याचं. आणि हे इलेक्ट्रॉन जो आहे ना हा इथे सप्लाय होत राहतो. ठीक आहे ना. अनलिमिटेड तर नाही आहे, त्याला कुठून तरी सप्लाय पाहिजे इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे. आता हे दोघं एकाच वेळेस एक्साइट झाले होते, तर याने पण काय केलं, इलेक्ट्रॉन इथे दिला आणि प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरने परत फेरिडॉक्सिनला दिला आणि इथून तो NADP हा मॉलिक्यूल होता त्याला इथून H+ घेतला आणि NADPH बनवला. आपल्याला लागणार आहे NADPH डार्क रिएक्शनमध्ये, बरोबर ना. तो इथे NADP जे पडलेला होता त्याला H+ त्यांनी बाहेरून घेतला. का, कारण बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. दोन पद्धतीने करणार ग्रॅडियंट. कसं, एक तर आतमध्ये वाढवायचं आणि बाहेरचं कमी करायचं. तर आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढणार आणि बाहेर कमी होणार. दोन्ही चालू आहे. इथे कसं, इथे पाण्याचं ब्रेकडाऊन करून हायड्रोजनची संख्या वाढवतोय, इथून पण हायड्रोजन घेऊन इथे टाकतोय आणि इथले हायड्रोजन घेऊन इथे NADPH तयार करतोय, बरोबर. हा एक अख्खा स्लॉट आहे ना तो ग्रॅनल, त्याच्यातला एक थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये चालतो. ठीक आहे. मग आता हा NADPH झाला, इथे H+ वापरले गेले, सगळं झालं. आणि इथला जो इलेक्ट्रॉन वरती गेला होता त्याला सप्लाय कोण करतोय, हा क्लोरोफिल मॉलिक्यूल. इकडनं इलेक्ट्रॉन येऊन याला जातोय, कळलं. सो इलेक्ट्रॉन सगळीकडे सॅटिस्फाय झाले, इथून पण इलेक्ट्रॉन आला, इथे पण मिळाला, शांत झालं. ते चालूच राहते ही सायकल. मग याच्यामध्ये होतं असं की एका पॉईंटला इथे H+ आयन्स इतकं तयार होतात आणि इथे H+ आयन्स काहीच नाही आहेत. नॅचरल टेंडन्सी काय राहणार, पटकन फास्ट ते जाणार निघून. ते कसं जातं, मग त्याला एक ओपनिंग आहे, ह्याला काय म्हणतो आपण, पेरॉक्सिझोम असं पण नाव आहे या ऑर्गनरीला. यालाच आपण F1 F0 पार्टिकल पण म्हणतो. या F1 मध्ये काय असतो, ATP सिंथेटेज नावाचा किंवा सिंथेज नावाचा एक एन्झाईम असतो जो ATP बनवणार आहे. ATP कसं बनवणार, तर मॅट्रिक्समध्येच ADP पण असतो आणि फॉस्फेट पण असतो, मॉलिक्युल्स फ्रीली मुव्हिंग असतात. ते फक्त ते एनर्जीचा वापर करून, या प्रोटॉन ग्रॅडियंटचा वापर करून काय करणार, ते ADP+ फॉस्फेट वापरून ATP बनवणार, कळलं. आणि हे सगळे हायड्रोजन सगळे बाहेर येणार, पुन्हा सगळं सेम परत होणार आणि मग ATP आणि NADPH बनत राहणार. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल हे ADP कुठून आलं, NAD कुठून आलं, तर त्याचं काय अनलिमिटेड सप्लाय थोडीच आहे. पण ते कसं होतं, पुन्हा तयार होतं. जसं की आता मगाशीची एक्झाम्पल दाखवलं होतं ना मी, ही तुमची डार्क रिॲक्शन आहे. याच्यामध्ये बघा ना, ATP वापरल्या गेल्यावर ADP तयार झाला आणि NADPH वापरला झाल्यावर NADP तयार झाला. हेच आहे ते परत तिकडे जाणार आहे, कळलं का. आणि हे कुठे होतंय, हे मॅट्रिक्समध्ये होते ही रिॲक्शन, ही सायकल. हां मॅट्रिक्समध्ये. हे बघा याच्यामध्ये इथे होतीये C3 सायकल, इथे होतीये आणि लाईट रिॲक्शन किंवा डार्क रिॲक्शन इथे होतीये आणि लाईट रिॲक्शन याच्या मेम्ब्रेनमध्ये होतीये. सो इथून हे ATP NADPH इथे जातात, इथे ही लाईट रिॲक्शन होती, ग्लुकोज तयार होतं, डार्क रिॲक्शन होती, ग्लुकोज तयार होतं आणि इथून काय तयार होतंय, ADP आणि NADP मॉलिक्युल्स, आणि ते परत इथे फिरत राहतात मॅट्रिक्समध्ये. आणि हे मॅट्रिक्समधलंच वापरून, हे बघा मॅट्रिक्समध्येच आहे, हे पण मॅट्रिक्समध्येच आहे, कळतंय का. आलं लक्षात. सो सिंपल, हे दोन्ही एकमेकांवर काय डिपेंडंट आहेत. याचं जे प्रोडक्ट आहे ते इकडे वापरलं जातं आणि याच्यातनं जे तयार होतं ते इकडे वापरलं जातं. ATP ADP डायफॉस्फेट आणि एक फॉस्फेट आड झाल्यावर ट्रायफॉस्फेट आणि इकडे NADPH आणि NADP. सो ही झाली तुमची सगळी फोटोसिंथेसिसची गोष्ट. याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग
तर फोटोसिंथेसिसवरती काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे लाईट. ठीक आहे, तर जी फुल सनलाईट असते ना त्याच्यातली फक्त 10%च प्लांट वापरतात. 10%ला त्याचं सॅच्युरेशन होतं. सॅच्युरेशनमध्ये त्याच्या पुढे जास्त ते वापरू शकत नाही. असं नाही की खूप सनलाईट आली म्हणून खूप ग्लुकोज प्रोड्यूस झाले, असं नाही होत. फक्त 10% लाईटमध्ये जेवढं प्रोड्यूस होऊ शकतं तेवढंच प्रोड्यूस होतं. पुढे काय, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमध्ये कसं आहे की सॅच्युरेशन त्यांनी म्हणलं, याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन येणार नाही आहे, खूप डीप आहे हे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन पण मॅटर करतं. याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की C3 मध्ये 360 आहे म्हणजे कमी आहे, आणि 450 कशामध्ये, C4 मध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. सॉरी, C4 मध्ये कमी आहे, C3 मध्ये तुमचं जास्त आहे सॅच्युरेशन कार्बन डायऑक्साईडचं. कळलं. त्याच्यानंतर C3 प्लांट जे आहेत ना ते हायर कॉन्सन्ट्रेशनला जास्त हे करतात. आता हे बघा ना, हे जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे ना तुमचं आणि जास्त सॅच्युरेशन आहे. म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तर जास्त प्रोडक्ट करणार, प्रोड्यूस करणार. अर्थ काय याचा, अर्थ असा की C4 प्लांट्स हे 360 मायक्रोलिटरमध्येच प्रोडक्शन करणार आहेत, पण इथे C3 प्लांट्स मात्र जास्त कार्बन डायऑक्साईड असेल तर जास्त प्रोड्यूस करणार आहेत, असं त्याचा अर्थ झाला, सॅच्युरेशन लेवल जास्त असल्यामुळे. आणि म्हणून तुम्ही ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये बघता, ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये काय करतात नेमकं, ग्रीन हाऊसमध्ये काय करतात तर ते जे पॉली हाऊस बांधलेलं असतं त्याच्यामध्ये ते कार्बन डायऑक्साईडला ट्रॅप करून घेतात आणि त्याच्यामुळे मग ती प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर ग्रीन हाऊस बेसिकली त्याच्यासाठीच असतं, कारण C3 प्लांट्स जे आहेत ना ते हाय कार्बन डायऑक्साईडला हाय प्रोडक्टिव्हिटी करतात. कळलं. त्यामुळे ते पॉली हाऊस जे आहे ते कार्बन डायऑक्साईड टेम्परेचरपेक्षा तिथे कार्बन डायऑक्साईडचा रोल जास्त आहे. कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर C4 प्लांट्सला काही नाही, ते कमी लगेच सॅच्युरेट होतात. ते खूप जास्त जरी असलं कार्बन डायऑक्साईड तरी ते 360 मायक्रोलिटरला सॅच्युरेट होऊन जातात, पण C3 प्लांट्स मात्र 450 मायक्रोलिटर्सपर्यंत पण सॅच्युरेट नाही होत, प्रोडक्टिव्हिटी वाढते त्यांची. म्हणून C3 प्लांट्सला तुम्ही बघत असाल तर पॉली हाऊसमध्ये C3 प्लांट्सच असतात. टोमॅटो असेल, कॅप्सिकम असेल. C4 प्लांट्स कधी नसतात. आलं लक्षात. टेम्परेचरमध्ये कसं आहे, C4 प्लांट्स जे आहेत ते ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे C4 प्लांट्स हे हाय टेम्परेचरला चांगले सस्टेन करू शकतात. त्यामुळे C4 प्लांट्समध्ये हाय टेम्परेचरला जास्त प्रोडक्शन होणार आहे आणि C3 प्लांट्सला तेवढं लो टेम्परेचरला जास्त प्रोडक्शन होणार आहे. आलं लक्षात. सिम्पल आहे ना, त्याच्यामुळेच तर C3 C4 डिफरन्स आहे. C4 प्लांट्स जे कसे खूप टेम्परेचर असलं तरी सस्टेन करू शकतात कारण त्यांच्याकडे हॅच अँड स्लॅग पाथवे आहे. फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की हॅच अँड स्लॅग पाथवे कोणत्या प्लांट्समध्ये असतो. C4 प्लांट्समध्ये C3 सायकल पण असतं. त्यानंतर लाईट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट आहेत. ठीक. काय काय तयार करते, एक क्वेश्चन डायरेक्ट आला होता ते म्हणजे लाईट रिॲक्शन जी आहे तर त्याचं प्रायमरी एम काय आहे, तर त्याचं प्रायमरी एम हे आहे की ATP आणि NADPH बनवायचा, जो की तुम्हाला लागणार आहे. ते एनर्जी मॉलिक्युल्स आहेत. त्याला एनर्जी मॉलिक्युल्स का म्हणतात, कारण त्यांच्या बॉन्डमध्ये एनर्जी असते आणि ते जाऊन पुढे जेव्हा ब्रेक होतात तेव्हा त्या बॉन्डमधली एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी ते रिडक्शनसाठी वापरतात. C3 सायकल, ATP आणि NADPH हे दोन्ही एनर्जी मॉलिक्युल्स आहेत. येस. ओके, सो हे झालेलं आहे ॲक्च्युली सगळं. याच्यामध्ये एक स्लाईड आहे, ही तुम्ही पाठ करून घ्या. याच्यावरती क्वेश्चन येतो, सायंटिस्ट आणि त्यांच्या डिस्कवरीज जे आहेत याच्यावरती स्ट्रेट लगेच. इथे हे दिलेले वाक्य हे पण महत्त्वाचे. हा ऑक्सिजन जो आहे ना, असं दिलं होतं, असं क्वेश्चन आला होता, हे इक्वेशन दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी विचारलं होतं की हा जो ऑक्सिजन रिलीज झालाय हा कशातून रिलीज झालाय, कार्बन डायऑक्साईडमधून का वॉटरमधून, असा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. आणि लाईट रिॲक्शनमध्ये आपण बघितलं हा CO2 कुठून रिलीज होतोय, वॉटरमधून. हायड्रॉलिसिस झालं होतं, आठवत. ठीक आहे, चलो. काय काय युजफुल म्हणजे मला लक्षात नाही आलं. सगळ्या प्लांट्समध्ये ना? नाही, सगळ्या प्लांट्समध्ये होणार. ग्रीन पिगमेंट, क्लोरोप्लास्ट पिगमेंट ज्याच्यात आहे ना त्याच्यात होणार, मग तो ऑलगीमध्ये पण होईल. आलं लक्षात.